आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विजेच्या धक्क्याने आउटसोर्सिंग तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू। महावितरण कंपनीच्या पूर्णा विभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या 19 केव्ही विद्युत वाहिनीच्या तारावर आउटसोर्सिंग कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका 26 वर्षीय तरुण कर्मचाऱ्यांच्या विजेचा धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पूर्णा शहराजवळील पूर्णा 0 फाटा रस्त्यावर वैभव जिनिंग समोरील खांबावर आज दिनांक 19 जानेवारी रविवार रोजी सायंकाळी सुमारास घडली। विशाल सुदामराव जोगदंड वय 26 वर्ष राहणार गौर तालुका पूर्णा असे मयत आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचे नाव आहे। सदरील कर्मचारी हा महावितरण कंपनीच्या पूर्णा विभाग अंतर्गत असलेल्या कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून हेल्पर पदावर कार्यरत होता। रविवार 19 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे तो ड्युटीवर आला होता। दरम्यान 0 फाटा पूर्णा रोडवर वैभव जिनिंग फॅक्टरीजवळ विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यानंतर बिघाड दुरुस्त करण्यासाठी तो स्थानिकचे महावितरण कंपनीचे सहकारी लाईनमॅन हे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घटनास्थळी गेले होते। संबंधित घटनास्थळावर रस्ता क्रॉस करून एक मोठे विद्युत रोहित्र आहे, यावर 11 केव्ही तसेच LT लाईन देखील आहे। संबंधित वाहिन्यावर काम करत असताना त्यास विजेचा जोरदार धक्का लागला, त्यातच तो वाहिन्यावर चिटकून त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला। यावेळी वाहिनीवर काम करत असताना नेमकी घटना कसा काय हे घडली, विजेचा धक्का कसा काय बसला हे मात्र नक्की समजू शकले नाही। घटना घडताच त्याचे सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला। घटनेचे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अनेकांनी पाहिले। घटनास्थळी भाग्यांची जमावाची एकच गर्दी उसळली होती। दरम्यान मयत विशाल जोगदंड याचे नातेवाईक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला। घटना घडल्यानंतर घटनास्थळी स्थानिक महावितरण कंपनीचे कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले नसते। अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याने नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अल्पवयीन असल्याचे माहीत असताना मुलीचे लग्न लावले, त्यानंतर मुलीच्या पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, यात पीडिता गर्भवती राहिली। सदर प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा पोक्सो अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळ जालना जिल्ह्यातील असल्याने मंठा पोलीस ठाण्याकडे अधिक तपासासाठी गुन्हा वर्ग करण्यात आला आहे। पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत 17 जानेवारी रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अल्पवयीन असताना सुद्धा तिचे लग्न लावण्यात आले, त्यानंतर पतीने पीडितेच्या इच्छेविरोधात संबंध ठेवले, यात पीडिता गर्भवती झाली। सदर प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आई वडील पती सासू सासरे दीर भाया यांच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। युवकांनी स्वतःचा शोध घ्यावा, डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड यांचे प्रतिपादन। युवकांनी स्वतःमधील गुणांना ओळखून त्याची जोपासना करावी। सोशल मीडियामुळे आपला खूप वेळ खर्ची होतो, वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो याचा विचार करावा। आरोग्य सत्ता पैसा गेलेला पुन्हा मिळवता येतो, पण गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही। विचारांची उंची वाढल्याने व्यक्तिमत्व विकास होतो। युवकांनी मनावर ताबा मिळवावा, जो युवक मनावर ताबा मिळवतो तो नक्की यशस्वी होतो, असे प्रतिपादन सामाजिक माध्यमे आणि युवक या विषयावर बोलताना डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड यांनी केले। नूतन महाविद्यालय सेलू राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथे संपन्न होत आहे। या शिबिरात सकाळी संपूर्ण गावातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळेस डिजिटल साक्षरता आणि चावडी वाचन हे कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचे अतिक्रमण या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले। आजचा 5वा दिवस या वेळेस गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर शिवराज भुलेश्वर हे होते। पाहुण्यांचा परिचय कृष्णा कारके यांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गिराम तर आभार पूनम गिरी हिने मानले। दुपारच्या सत्रात प्राध्यापक देवीदास झेकडे यांनी डिजिटल साक्षरता या विषयावर व्याख्यान दिले। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विशाल पाटील हे होते। यावेळी सूत्रसंचालन ओंकार लहाने तर आभार वैभव लहाने यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुरेश उगले, प्राध्यापक महेश कुलकर्णी सर, प्राध्यापक विशाल पाटील, प्राध्यापक कीर्ती निरालवाड, प्राध्यापक RJ नाथानी यांनी प्रयत्न केले। मेघना दीदी बोर्डीकर यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल जल्लोष। नुकत्याच झालेल्या पालकमंत्री निवडीबद्दल परभणी जिल्हा पालकमंत्रीपदी विधानसभा 95 जिंतूरच्या नवनिर्वाचित आमदार तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची परभणी जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज दिनांक 19 जानेवारी रविवार रोजी पालम शहरातील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पार्टी पालम तालुका पदाधिकारी यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण रोकडे, भाजपचे कार्यकारिणी सरचिटणीस शिवाजी दिवटे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लिंबाजी टोले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बालाजी बर्डे, भाजपचे तालुका सरचिटणीस भगवान करंजे, भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश शिंगारे, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रोहिदास यंबलवाड, भाजपचे शहराध्यक्ष मधुकर रोकडे, भाजपचे महामंत्री हनुमान देशमुख, युवा नेते तथा महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश जोशी पालमकर, सुरेश खिचडे व सोशल मीडिया पालम शहराध्यक्ष राम गवंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी शहरात वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट जनजागृती। परभणी शहरात वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील जेल कॉर्नर परिसरात दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करून वाहन चालण्याबाबत जनजागृती करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चारचाकी वाहन धारकाकडून आणि दुचाकी चालकाकडून जुने वाहन दंड वसूल करण्यात आले। यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देशपांडे, ASI सिद्दीकी, रामके किरवले, वाहतूक पोलीस कर्मचारी अनिल राठोड, शेख मुस्ताक, सोनेराव राऊत यांनी जनजागृतीत सहभाग घेतला। धम्म मैत्री संवाद अभियानतर्फे शौर्य प्रेरणा अभिवादन। परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात आज दिनांक 19 जानेवारी रविवार रोजी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या म्हणून सुरेखा पैठणे या होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलंकृता बगाटे हे होत्या। उद्घाटक म्हणून मिलिंद सावंत हे होते। याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर भारत कदम, धम्मदीप रोडे, प्रमोद कुटे, गौतम मुंडे, डॉक्टर धनंजय बनकर, किरण मानवतकर, रानूबाई वायवड, सुनीता साडवे, वर्षा सेलसुरेकर, अनिता सरोदे, भूषण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात दलित पॅंथरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांना नामांतर योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तर आज संपन्न झालेल्या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याचे आयोजन धम्म मैत्री संवाद अभियानचे संजय बगाटे, सुरेश हिवराडे आदींनी केले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।